आदिती आवरून झालंय का तुझं? हो हो झालं. मी जाऊन डबे घेऊन येते. हा, हे घ्या तुमचे डबे. आणि यात ऋषीपंचमीची भाजी दिलीये मी. ऑफिस मधल्या सगळ्यांसाठी दिली. सगळ्यांसाठी? हो काकू, सगळ्यांसाठी म्हणजे खूप भाजी असणार. आणि दोघांच्या डब्यात एकच भाजी म्हणजे ऑफिस मध्ये. नाही जय, टेन्शन घेऊ नकोस. आजच्या दिवशी सगळ्यांच्याच घरी ही भाजी करतात. हा, मग ठीक आहे. ऋषी पंचमीची भाजी म्हटल्यावर मला आईच्या हातची भाजी आठवते. ऋषीची भाजी म्हटल्यावर ती सगळ्या भाज्या त्याच्यात टाकायची. काय चव यायची त्याला. पण सगळं खाऊन झालं की मग लक्षात यायचं की आपण ज्या भाज्या खात नाही आहोत त्याही खायला लावल्यात आईनी. पण मला ही भाजी खूप आवडते. हा बरं चला लवकर, नाही तर उशीर होईल. हो हो चल निघूया. बर तुम्ही निघा, मी पण अण्णांना नाश्ता देते. अविनाश सरांची केबिन नीट साफ केलीस का? नवरे साहेब, मला 2च हात आहेत. आता बाप्पा आलेच आहेत तर त्यांना अजून 2 मागतो. म्हणजे इथं 2 तिकडे 2 असो. अरे वा, वर तोंड करून चांगलं बोलता येतं तुला. नवरे साहेब, काय केलंय मी आता? नाही, काही करत नाही, हाच तर प्रॉब्लेम आहे ना. म्हणजे आधी काही करायचं नाही आणि नंतर मग ही अशी वरच्यावर आवरावर करायची. आता दिलेली जी कामं आहेत ना ती तरी जरा नीट धड कर. हा, अरे वा रजनी मॅडम, लवकर आले आहेत आज. म्हणजे गणपती बाप्पांनी आशीर्वाद दिलेला दिसतोय. ऑफिस मध्ये वेळेवर यायची सुबुद्धी. काय प्रॉब्लेम आहे? काय नाही. नवरे मला त्रास देऊ नका, माझा मूड नाहीये. का? काय झालं? कळेल, सगळ्यांना कळेल. मला कळल्या आहेत बऱ्याच गोष्टी. काय नवरे, आज जर मी तोंड उघडलं ना तर भल्या भल्यांच्या नोकरीवर गदा येईल. त्यामुळे मला तोंड उघडायला लावू नका. म्हणजे तशी वेळच येऊ देऊ नका. जाम सटकलीये माझी. आता माझी सटकली, मला राग येतोय. आता माझी सटकली, मला राग येतोय. आता माझी तांगडे, आता रजनी मॅडम काय बोलून गेले रे? हेच, आता माझी सटकली, मला राग येतोय. आता माझी सटकली. काय थट्टा करू नकोस. अरे इथं माझ्या काळजाचं पाणी पाणी होतंय आणि तू थट्टा करतोयस माझी. मला वाटतंय तांगडे की रजनी मॅडम ना माझ्याबद्दल सगळं काही कळलेलं असणार. रजनी मॅडम? हा, असं अचानक? हो. कसं शक्य आहे नवरे साहेब? नाही, अरे हे बघ, आता नाही का त्या इथं उभं राहून माझ्या तोंडावर म्हणाले, अरे मला सगळं कळलंय आणि आता सगळ्यांना कळेल. भल्या भल्यांच्या नोकरीवर गदा येईल. आता मला सांग, या ऑफिसमध्ये भले भले म्हणजे माझ्याशिवाय दुसरं कोणी आहे का रे? बरोबर आहे नवरे साहेब. तुमच्यासारखा भला माणूस या ऑफिसमध्ये दुसरं कोण आहे का? तुम्ही जरा सांभाळूनच राहा, नाहीतर ना काय खरं नाही तुमचं. हो बरोबर. कोणाचं काय खरं नाही? कोणाचं काय? काय तांगडे, काय झालंय काय? नाही कदम, अहो रजनी मॅडम खूप भडकून आले आहेत. अच्छा, म्हणजे आज तिच्या तोंडाचा पट्टा सुरू राहणार तर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तू तर चांगल्या मूड मध्ये आहेस. म्हणजे? अगं ते नवरे काहीतरी बनवत होते. काय काय म्हणत होते नवरे? अगं नवरे नाही, जाऊ दे. सांगा की काय एवढं काय? अगं ते अगं आपल्याला काय करत, जाऊ दे ना. काम खूप आहे आपल्याकडे. हो, खूप काम आहे. गुड, व्हेरी गुड. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तिलोत्तमा मॅडम, हे घ्या. पेढे? काय गुड न्यूज आहे वाटतं? हो नाही, प्रसाद आहे. मी ते येता येता साईबाबांच्या मंदिरातून आलो ना, म्हणलं अहो काय प्रसन्न वाटतं म्हणून सांगू. रजनी मॅडम, प्रसाद. थँक्यू.
अहो थँक्यू काय, प्रसाद आहे. म्हणजे प्रसाद खाल्ल्याने मन शुद्ध होतं सगळ्यांचंच. अगदी बरोबर आहे. काका प्रसाद. थँक्यू. हे जय सर, प्रसाद घ्या. सर नको म्हणू रे. जय प्रसाद. काल बिझी होतास खूप? हा, जरा कामात होतो. एवढं काय काम? फोन करत होते मी, उचलला नाहीसच, कॉल बॅकही केला नाहीस. राहून गेलो. राहून गेलं की टाळलंस मला? मी म्हंटल ना, कामात होतो आणि कामाच्या व्यापात राहून गेलं. एवढं कसलं रे महत्वाचं काम असतं तुझं? नाही, कामात होतास, फोन नाही उचललास, ठीक आहे, नंतर एक फोन तरी करायचा, विचारायला काय काम आहे? रजनी, मी सॉरी म्हंटल ना. असं सॉरी म्हणून होतं का काही? नेहमीच झालंय हे तुझं. आणि हल्ली तर तुला अजिबातच वेळ नसतो, म्हणजे माझ्यासाठी. अहो होतं असं रजनी मॅडम. तर सॉरी म्हणले ना, माफ करून टाकायचं. साई प्रसाद, तुझ्या नावात प्रसाद आहे म्हणून प्रसादासारखे सल्ले वाटत फिरू नकोस लोकांना. आणि मुळात माझ्या वाट्याला जाऊच नकोस. अहो लगेच रागवताय राव तुम्ही. हा, मी तुमच्या वाटेला जात नाहीये, पण एखादा वाट चुकत असेल तर त्याला योग्य वाट दाखवायला पाहिजे का नाही? तू सॉरी. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. एक मिनिट. हे का प्रसाद? अरे वा, आज तू प्रसाद आणलास? हो अग, आज तो देवळात जाऊन आलाय. तिलोत्तमा मॅडम, आज माझ्या काकूंनी आपल्या सगळ्यांसाठी ऋषी पंचमीची भाजी पाठवली. वा, मस्त. म्हणजे आज मेनू मध्ये टुडे स्पेशल ऋषी पंचमीची भाजी. येस. जय सर, मला जरा मदत कराल का? नाही. का? पुन्हा सर म्हणालास ना तर बोलणार पण नाही. सॉरी. जय, मला जरा मदत करशील का? नाही, अजून काही काम नाही दिलेलं मला, पण मला जरा क्लायंटचे डिटेल पाहिजे होत्या. म्हणजे मी जरा होमवर्क केला असता या आठवड्यात आणि मग पुढच्या आठवड्यापासून त्याच्यावर काम केलं असतं ना. उतावळा नवरान गुडघ्याला वाशिंग. आधी ऑफिसची नेमकी कामाची पद्धत काय आहे ते तरी समजून घ्या म्हणावं. नाही, म्हण छान आहे पण चुकीच्या जागी वापरली. म्हणजे मी तेच सांगत होतो, मी आधी काम नीट समजून घेतो मगच त्याच्यात पडतो. पण एकदा त्यात पडलो की ते 100% कंप्लीट केल्याशिवाय सोडत नाही. वा, असंच असावं. म्हणजे एखादं काम हातात घेतलं ना माणसाने की ते तडीस नेऊन मगच गप्प बसावं माणसाने. मी पण आता असंच करणार आहे. म्हणजे अहो, म्हणजे एक फार महत्वाचं काम हातात घेतलंय मी. दाभोळकरांचं? हो हो हो, दाभोळकरांचं. आणि कसं आहे, आता ते काम जोपर्यंत मार्गी लागत नाही ना, पूर्ण होत नाही ना, तोपर्यंत शांत नाही वाटणार. छान. हे असंच कामाकडे लक्ष देत जा. रजनी मॅडम, काय मदत लागली तर सांगा मला. नाही, मला कोणाचीच मदत लागत नाही. सहसा मी स्वतःचं काम स्वतःच पूर्ण करते. चांगलं. थँक्स. काय ग,
काय झालं ग? नाही, काहीच नाही. साईप्रसाद, अरे हे काय सगळे काम करतायत? म्हणजे नवरे, तुमची काळजी आहे आम्हाला. आमच्यावर ओरडून ओरडून उगाच तुम्हाला त्रास नको. नाही, माझ्या काळजीसाठी नको, तुम्हाला पगार मिळतो त्यासाठी तरी काम करा. नवरे, आईसाहेब येणार आहेत? हो, येणार आहेत ना. का? माझं जरा त्यांच्याकडे काम आहे महत्वाचं. बोलायचंय जरा त्यांच्याशी. काय ग उत्तमा, आज सगळीजण एवढी कामात कशी काय रमलेत? अगं गणपतीची सुट्टी होती ना, म्हणून वर्कलोड आहे. हो, मला सुद्धा टूरचं प्लॅनिंग करायचंय. काय आहे, आता नोव्हेंबर डिसेंबर जवळ येतोय ना, म्हणजे भरपूर टूर्स असणार. अगं नोव्हेंबर डिसेंबर अजून लांब आहे, पण लंचला जायचंय की नाही? करेक्ट. अहो, मागापासून याच प्रश्नाची वाट बघतोय. म्हणलं अजून कोणाला भूक कशी लागे ना. हो ना, कळलंच नाही. माझंही थोडं काम पेंडिंग होतं. अगं मग आता नुसती चर्चाच करत राहणार आहे का? चला जेवायला. मी दरवर्षी याच दिवसाची वाट बघत असतो, म्हणजे ऋषी पंचमीची भाजी मिळणार. वा, म्हणजे दुसरं काही नसलं तरी पंचपक्वान्नाचा बेत कायम असतो लंच टाइमला. आणि कावळे पण एकदम टायमाला ओरडतात. अगं बाई, हे काय मध्येच? अहो, भुकेचे कावळे. चला, माझं पण झालं. अरे तांगडे, तांगडे, अरे काय रे, तुला टेबलावर मांडामांड करायला सांगितली होती ना, वाटलं सगळं? मी बोलायला येणारच होतो, पण तेवढं तुम्ही हाक मारली. चला. हे काय, सगळेजण अजून इथेच? लंच टाइम झालाय ना? अहो, जरा उशीर झालाय, पण लंच टाइम थोडा वाढवून मिळेल. नाही, कामाच्या वेळी कामच करायचं आणि लंचच्या वेळेला लंच. नवरे, एखाद दिवस चालतं. मी एक्स्ट्रा टाइम देईन तुम्हाला, पण एका अटीवर. आज जर नंदिनीने आणलेले मोदक आणि आजची स्पेशल ऋषीची भाजी हा बेत असेल तर. हो आऊ, खास तुमच्यासाठी ऋषीची भाजी आणि मोदक दोन्ही आणले दरवर्षीप्रमाणे. म्हणजे हे सगळं दरवर्षी ठरलेलं असतं. हो, म्हणजे काय, दरवर्षी न चुकता. कारण आपलं हे फक्त ऑफिस नाहीये, कुटुंब आहे. आणि आमच्या कुटुंबाच्या प्रमुख आहेत आऊ. साईप्रसाद, कुटुंब प्रमुख या नात्याने मी तुला आवर्जून सांगते की आपल्या या कुटुंबामध्ये सगळी जण इथे अगदी मनापासून काम करतात. आपलं घरचं काम असल्यासारखंच करतात. हा, म्हणजे वाद भांडणं होत असतात, पण त्या सगळ्याचा शेवट नेहमीच गोड होतो. कारण इथे सगळी जण एकमेकांवर खूप प्रेम करतात. मी असं सांगेन की सगळेजण एकमेकांना चांगले ओळखून आहेत. म्हणजे काय, मतभेद जरी झाले ना तरी सगळे एकमेकांच्या अडीअडचणीला मदत करतात, सुखदुःखात सहभागी होतात. इथे सगळा असा खुल्लम खुल्ला मामला असतो.
पारदर्शक वातावरण, म्हणजे काय लपवा छपवी नाही, कोणी खोटं बोलत नाही. मला वाटतं एवढं माझं भाषण पुरे झालं, नाही तर लंच टाइम संपून जायचा. तांगडे, माझाही डबा. आई साहेब, एक विचारू? हा, विचार ना. तुम्ही म्हणता की हे फक्त आपलं ऑफिस नाहीये, हे एक कुटुंब आहे, कारण तुम्ही सगळ्यांशी तसं वागता. अर्थात ऑफिस मधलेही सगळे तुमच्याशी तसंच वागतात, एकमेकांशी सुद्धा. कोणी कोणापासून काहीही लपवत नाही, कधीच खोटं बोलत नाही. पण प्रत्येक गोष्टीला अपवाद असतोच ना आई साहेब. रजनी, काय काय झालंय काय? आई साहेब, आपल्या ऑफिसमध्ये समजा अशी एक व्यक्ती असेल जी पहिल्यापासून सगळ्यांशी खोटं बोलत आली आहे. सगळ्यांना फसवत आली आहे. सगळ्यांच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतलाय तिने. तर अशा व्यक्तीला शिक्षा काय हो? रजनी, अगं नंदिनी मॅडम, आई साहेब, आपल्या ऑफिसमध्ये अशी एक व्यक्ती आहे की जी आपल्याशी खोटं बोलत आली आणि मला त्या व्यक्तीला तुमच्या समोर आणायचं. तुमच्या सगळ्यांच्या समोर आणायचं आहे. कारण मला हा खोटेपणा सहन होत नाहीये आई साहेब. रजनी, असं कोड्यात बोलू नकोस. तुला जे काय बोलायचं ना ते स्पष्ट बोल. त्यामुळे ना तुझ्या डोक्यातले पण गैरसमज दूर होतील. पुराव्याशिवाय जे समज पसरतात त्याला गैरसमज म्हणतात ना नंदिनी मॅडम. माझ्याकडे पुरावे आहेत. रजनी, अगं काय बोलतेस तू? नंदिनी, एक मिनिट. कोण आहे ती व्यक्ती रजनी? आई साहेब, ती व्यक्ती अदिती. अदिती? होय आई साहेब, हीच अदिती जिचा आजपर्यंत तुम्ही सगळ्यांनी खूप कौतुक केलं, खूप विश्वास ठेवलात हिच्यावर. तुमचा तर खूप जीव आहे आई साहेब हिच्यावर, मला माहिती आहे. नाही, दोष तुमचा कोणाचाच नाहीये. हा
तुमचा चांगुलपणा आहे आणि तिने या चांगुलपणाचाच फायदा घेतला आईसाहेब. हो ना अदिती, मिस अदिती? नाव अदिती दाभोळकर, पत्ता केतकर निवास, राम मंदिर लेन, बांद्रा. आपल्या काकांबरोबर राहते, दीनानाथ केतकर. वडील आजारी असतात त्यामुळे ते भावाकडेच असतात विरारला. पण आता वडिलांचं ऑपरेशन झालंय त्यामुळे ते काकांकडे म्हणजे आता हिच्या बरोबर राहायला आले. ही ओळख खरी आहे का? पत्ता सावली, महंत रोड, विले पार्ले ईस्ट. जी आपल्या आई वडिलांबरोबर राहत होती. संपूर्ण नाव अदिती अनिल दाभोळकर, ADM कंपनीची मालकीण. ही ओळख खरी आहे